मित्र हो, नमो बुद्धाय, जय भीम। आम्ही आहोत संभाजीनगर। या संभाजीनगरला लागूनच असणाऱ्या अजिंठाकडे जाणाऱ्या या रोडवरती आणि या रोडला लागूनच असणारा हा जो परिसर आपण या व्हिडिओमध्ये बघत आहात, या व्हिडिओमध्ये या अजिंठा रोडलाच लागून काही पावलांच्या अंतरावरती आपण जी बघत आहात विशाल प्रतिमा, ही बुद्धांची विशाल काय मूर्ती या रोडलाच लागून स्थानापन्न अवस्थेमध्ये बघत आहात। हा जो परिसर आहे हा लोकोत्तर बुद्ध विहार, महाबोधी विहार या नावाने ओळखला जातो आणि या जागेवरतीच तथागतांची ही आपण बघत असाल ही भव्य दिव्य अशी ही मूर्ती आहे। आणि बाजूलाच हा जो परिसर आपण बघत आहात, या परिसरामध्ये वेगवेगळ्या राज्यातून, शहरातून आलेल्या आपल्या बौद्ध धम्माच्या उपासकांना राहण्याकरता या जागेची सुद्धा निर्मिती करण्यात येत आहे। अजूनही सुद्धा ही जागा पूर्ण अवस्थेमध्ये निर्माण होत नाही। काही प्रमाणामध्ये इथे खोल्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे की जेणेकरून दुरून आलेला हा बौद्ध उपासक इथे राहण्याकरता ही जागा त्यांना उपलब्ध करण्यात आलेली आहे। आणि दान स्वरूपातूनच हा संपूर्ण परिसर निर्मिती कार्यासाठी तयार होत आहे। सर्वांना अशी विनंती आहे की आपण सुद्धा या कार्यामध्ये आपला हातभार लावून धम्म कार्यामध्ये पुण्य संपादन करण्यासाठी आपण सुद्धा येथे जर मदत केली तर निश्चित स्वरूपाने ते चांगलं कार्य आपल्या हातून घडेल अशी अपेक्षा आहे। ही आहे तथागतांची लोकोत्तर महाबोधी विहार। या मैदानामध्ये ही अवाढव्य तथागतांची मूर्ती ही बसवण्यात आलेली आहे आणि ही सुद्धा आपल्या देशातील अनेक लोकांच्या श्रद्धादानातून, धम्मदानातून ही मूर्ती आपण बघत आहात। या मूर्तीची निर्मिती झालेली आहे आणि बरंचसं काम अद्यापही अपूर्ण अवस्थेमध्ये आहे। त्याकरता आपण सुद्धा या दाना स्वरूपाने आपलं दान द्यावं आणि सत्कार्यामध्ये आपला सहभाग दर्शवावा अशी सर्वांना सूचना, विनंती करण्यात येत आहे। या विहाराच्या मैदानामध्ये अशा पद्धतीच्या पुस्तकांचा सुद्धा स्टॉल हा लावण्यात येत आहे की जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध यांचा विचार जनमानसांपर्यंत पोहोचवावा या उद्देशाने अशा स्टॉलची सुद्धा इथे काही विक्रेते आपला स्टॉल मांडून आपला धम्म सेवेचा काम सुद्धा अविरतपणे इथे करतात। आपण बघत आहोत की या व्हिडिओमध्ये या कामाची जय्यत तयारी चालू आहे, पण धम्मदान अद्यापही त्या अवस्थेमध्ये कमी पडतं आहे। त्याकरता आपण सुद्धा आपला हातभार लावून या धम्म सेवेमध्ये आपण आपली सेवा द्यावी ही सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून सूचना करण्यात येत आहे। भव्य दिव्य अशा या परिसरामध्ये या आपल्याच धम्म बांधवांच्या माध्यमातून अविरतपणे या धम्मदानातून हे प्रचंड असं महाबोधी विहाराचं काम सुरू आहे। अद्यापही आपल्या या कामाला गती देण्यासाठी आपण पुढे येऊन सढळ हाताने मदत करावी। हा समोरच दिसणारा आपण हा प्रचंड असा हा हॉल बघत आहात, हा लोकोत्तर महाबोधी विहार येथील भिक्खूंचं हे निवासस्थान आहे। बघता आहात समोरच हा हिरवागार असा टवटवीत असा झालेला हा बोधिवृक्ष आहे आणि हा सुद्धा अत्यंत सुंदरपणे या इंटरनॅशनल भिक्खू निवासाच्या समोर अत्यंत त्या निवासाची सुद्धा शोभा वाढवत आहे। आपण सुद्धा
वेळात वेळ काढून या जागेवरती येऊन या परिसराचं निरीक्षण करून आपण अधुऱ्या असणाऱ्या या कामामध्ये सढळ हाताने आपली धम्मदान देऊन या कार्याला मदत कराल याकरता हा व्हिडिओ आपण बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता हा व्हिडिओ आम्ही बनवत आहोत। इथे बघत असाल तर इथेही सुद्धा या विहाराची सेवा देणारे हे सेवक सुद्धा इथे बसलेले आहेत। त्यांच्या माध्यमातून या विहाराची संपूर्ण कल्पना आम्हाला त्यांनी समजावून दिलेली आहे आणि या विहाराच्या निर्मितीकरता आपल्या सर्वांची मदत आणि धम्म कार्य किती गरजेचं आहे हे सुद्धा त्यांनी आम्हाला समजावून सांगितल्यानंतर आमच्या हे लक्षात आलेलं आहे। इथे हे सेवक हे धम्मसेवक बघा स्वइच्छेने या विहाराची सेवा देत आहेत, सेवा करत आहेत। आपण जर सेवा देत नसाल तर कृपया आपण धम्मदानाच्या माध्यमातून सुद्धा आपली सेवा पूर्ण करू शकतात। म्हणून आपल्याकरता आम्ही हा व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत हा संदेश देण्याचा छोटासा प्रयत्न करत आहोत आणि आपण सुद्धा त्याच पद्धतीने या धम्म कार्यामध्ये मदत देऊन आपण धम्मसेवेचं कार्य हे चालू ठेवून पूर्ण करू शकता अशी आशा बाळगून हा व्हिडिओ आपल्यापर्यंत करण्याचा पोहोचवण्याचा हा उद्देश आम्ही करत आहोत। समोरच आपण बघत असाल तर हे प्रचंड असं हे विहार आहे, सुंदरसं विहार आहे, सुंदरसा असा परिसर आहे। भिक्खुगण सुद्धा अविरतपणे सेवा देऊन या संपूर्ण विहाराला सुशोभीकरणासाठी रात्रंदिवस सक्रिय आहेत। हा बघा सुंदरसं या विहाराचा हा प्रवेशद्वार आहे। आपण आता मध्ये प्रवेश करतो आहोत। अत्यंत सुंदरसं असं हे समोरचं दृश्य आहे। हा परिसर सुद्धा त्याच पद्धतीने विलोभनीय आणि सुंदर असा हा लोकोत्तर महाबुद्ध विहाराचा हा परिसर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहात। तर हे सुंदर असं हे भव्य दिव्य दालन आपण बघत आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। इथेही वेगवेगळ्या परिसरातून गावातून बौद्ध धर्माचे बौद्ध बांधव आपले उपासक सुद्धा आजच्या या सकाळच्याच अशा या प्रहरी येथे या विहारामध्ये आलेले आहेत। आपण सुद्धा बघू शकता की किती सुंदर आणि नयनरम्य या विहाराची निर्मिती ही झालेली आहे। तर आता आपण या विहाराच्या आतला भाग बघणार आहोत। तर मित्रहो, ही आहे तथागतांची विराजमान झालेली सुंदरशी मूर्ती। एका बाजूला राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सुद्धा मूर्ती या विहारामध्ये स्थानापन्न आहे, ठेवलेली आहे। अत्यंत सुंदर असं हे विहार विलोभनीय आहे। आपण बघत आहात विहाराच्या आतला हा सुंदरतेचा भाग गोलाकार कृतीमध्ये या विहाराची निर्मिती झालेली आहे। हा छतावलीचा भाग आहे, वरचा भाग आहे, हा सुद्धा गोल अंडाकृतीचा भाग असून अत्यंत सुंदर नयनरम्य असा भाग आहे। आणि मध्यभागी आहे हे आहे अशोक चक्र। या अशोक चक्राला सुद्धा इथे मध्यभागी स्थानापन्न करून विहाराची अत्यंत सुंदरशी शोभा या माध्यमातून वाढवण्याचा प्रयत्न झालेला आहे। आपण बघतो आहोत विहाराच्या आतला भाग। आता आपण विहाराच्या बाहेरच्या या परिसराचं सुद्धा निरीक्षण करणार आहोत। हे सुंदरसं दृश्य आपण सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत। तर हे आहे विहाराच्या बाहेरचं सुंदर नैसर्गिक विलोभनीय दृश्य। येथे विविध प्रकारची ही वृक्ष सुद्धा फुलांनी फळांनी अत्यंत विलोभनीय अवस्थेमध्ये बहरलेली आहेत। उपासक सुद्धा बाहेरच्या गावावरून आलेले आहेत आणि सुंदरशा या निसर्गरम्य परिसराचं सुद्धा ते विलोभनीय दृश्य बघत आहेत, निहाळत आहेत। हा सुंदरसा परिसर आपण येथे येऊन बघू शकता की किती सुंदर या विहाराची निर्मिती येथे करण्यात आलेली आहे। आपण पुढे जात आहोत। पुढे गेल्यानंतर आपल्याला असं दिसेल की या जागेमध्ये सुद्धा काही उपासकांना येथे बसण्याची जागा ही उपलब्ध करण्यात आलेली आहे। येथे सांगण्यात आलेलं आहे की येथे बाजूला
आत्ताच आपण जे विहार आपल्याला दाखवलेलं आहे त्या जागेवरती मेडिटेशनची ही सेवा उपलब्ध आहे आणि हा जो परिसर आहे मेडिटेशन करणाऱ्या ज्या काही विद्यार्थी आहेत त्यांना विश्राम करण्यासाठी या जागेची निर्मिती सुद्धा करण्यात आलेली आहे। हा आहे विहाराच्या बाहेरचा सुंदर अशा खांबांनी सजवलेला हा परिसर अत्यंत विलोभनीय आणि सुंदर आहे। विहाराच्या मागच्या बागेला आपणही बघता आहात तथागतांची विलोभनीय आणि सुंदरशी अशी मूर्ती ही सुद्धा विहाराच्या मागच्या बाजूला ठेवण्यात आलेली आहे। हा पाठीमागचा परिसर आहे, हा सुद्धा अत्यंत सुंदर आणि विलोभनीय असा हा परिसर आहे। आपण जात आहोत या विहाराच्या पाठच्या बाजूला, येथे सुद्धा अत्यंत विलोभनीय सुंदरतेने या परिसराला सजवण्यात आलेलं आहे। निसर्गरम्य अशा या वृक्षांची निर्मिती या जागेवरती सुद्धा करण्यात आलेली आहे की जेणेकरून आलेल्या प्रत्येक उपासकाला ही जागा विलोभनीय आणि सुंदर मनाला प्रसन्न करणारी अशीच असावी, त्याकरता या संपूर्ण जागेला सुंदरतेने आणि निसर्गरम्य अशा फुलाफळांच्या झाडाने बहरून या सुंदरतेमध्ये अधिकच भर घालण्याचा येथे प्रयत्न झालेला आहे। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघता आहात येथे थोडासा छोटासा हा तलाव सुद्धा निर्माण करण्यात आलेला आहे की जेणेकरून या विहाराच्या सुंदरतेमध्ये आणखीच भर पडेल या पद्धतीने कृत्रिमरित्या हा तलाव येथे बनवण्यात आलेला आहे। या तलावावरती जाण्यासाठी एक छोटासा पाऊल रस्ता सुद्धा हा बनवण्यात आलेला आहे, तो आपण बघू शकता की अशा या कृत्रिम तलावात पाणी भरल्यानंतर येथे हे जाण्याचा छोटासा असा हा पूल बनवण्यात आलेला आहे आणि हा पूल आपण पार करून पुढे आलात तर हा निसर्ग सौंदर्याने नटलेला हा डोंगराळ प्रदेश असून येथेही सुद्धा तथागतांची एक मूर्ती ठेवण्यात आलेली आहे। हा परिसर अत्यंत सुंदर, विलोभनीय आणि मनाला प्रसन्न करणारा खऱ्या अर्थाने हा संपूर्ण परिसर आहे। आपण वेळात वेळ काढून संभाजीनगर येथे आलात तर अजिंठा रोडवरती लोकुत्तरा महाविहार या नावाने परिचित असणारा हा संपूर्ण परिसर आहे आणि निश्चित स्वरूपाने आपण येथे येऊन या स्थळाला भेट द्याल अशीच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सूचना आणि विनंती करण्यात येत आहे आणि हा व्हिडिओ येथेच आपण संपवत आहोत। माझे जावाई सुद्धा या परिसरामध्ये आले आहेत आणि त्यांनी सुद्धा या परिसराची मला कल्पना देऊन त्यांनी सुद्धा हा विहार परिसर आपण बघावा अशी विनंती केली आणि त्यांच्याच प्रेरणेतून आज मी इथे आलेलो आहोत आणि हा व्हिडिओ सुद्धा येथेच आम्ही पूर्ण करतो आहोत, समाप्त करत आहोत। नमो बुद्धाय, जय भीम।